हॅलो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य, माझे सर्व सहकारी आणि आपण येथे सगळे एकत्र जमलोय ते भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीच्या कार्यक्रमाबाबत. भगवान बिरसा मुंडा यांचा आपण खरं तर कालावधी बघितला तर साधारण 25 वर्ष त्यांना आपलं आयुष्य जगता आलं. पण त्या 25 वर्षात त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं कसं करावं आणि त्या पद्धतीनेच त्यांनी आपलं आयुष्य जगलं. भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म साधारण 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड इकडे झाला आणि छोटा नागपूरच्या विभागात त्यांचा जन्म झाल्यानंतर अतिशय बिकट परिस्थितीत त्यांनी आपलं कार्याची सुरुवात केली. शिक्षणाची व्यवस्था नव्हती आणि त्या काळात ब्रिटिश राजवटीने जे काही आपल्या लोकांवरती अत्याचार अन्याय केले होते त्यांच्या विरुद्ध भगवान बिरसा मुंडा हे अतिशय पराक्रमीप्रमाणे लढले. त्यांचा कार्याचा गौरव आणि त्यांचं व्यक्तिमत्व अशा अनेक प्रकारचं त्यांचं आपलं कार्य आजही आपण सांगू शकतो. अनेक विद्यापीठांना त्यांची नावं दिलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव आजही देशाभिमानाने बाळगला जातो. खरं तर सांगायचं झालं तर बिरसा मुंडा हे काय कुणी एलियन वगैरे नव्हते. ते आपल्यासारखेच होते. आपल्यामधूनच ते वरती आलेले. पण त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा आपल्याला दिली ती असामान्य आहे. त्यांचा खरं तर कालावधी आपण बघितला तर अगदी 25 वर्ष त्यांना आपल्या आयुष्याची लाभली. साधारण 1857च्या उठावाच्या पूर्वी जी उठाव झाली त्यातही खरं तर भगवान बिरसा मुंडा यांनी आदर्श ठेवला होता. या सर्व गोष्टींचा विचार केला तर जल, जंगल आणि जमीन यांसाठी ते नेहमीच आग्रही राहिले आणि आपल्या सर्वांना ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी एक फौज तयार केली. अशा या महान मानव भगवान बिरसा मुंडा आज 150व्या जयंती निमित्त आपण सगळे आज मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती उत्सव साजरा करत आहोत. त्यांच्या विचारांची प्रेरणा अखंड आपल्या बरोबर ठेवत राहोत हीच आपण एक प्रार्थना करूया आणि बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरसा मुंडा. धन्यवाद सर. आपला बहुमूल्य मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी आणि एक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांना काहीतरी करण्यासाठी नक्कीच मोठी प्रेरणा ठरेल. मी विनंती करतो की जोशी सरांनी 1-2 मिनिटं थोडंसं मार्गदर्शन करावं.